नमस्कार. पुण्यामध्ये राहणारे पत्रकार आणि लेखक असलेले माझे मित्र सुधीर साबळे यांचा मला परवा फोन आला. सुधीर साबळे म्हणजे ज्यांनी सायबर अटॅक हे अतिशय महत्त्वपूर्ण पुस्तक लिहिलं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सोबतीनं. आपण अभिव्यक्तीवरती त्या पुस्तकाविषयी मागेच एक डिटेल एपिसोड केलेला आहे आणि त्यानिमित्तानंच लेखक सुधीर साबळे यांची मुलाखतसुद्धा त्या एपिसोडमध्ये आपण घेतलेली आहे. तर त्याच पत्रकार आणि लेखक सुधीर साबळेंचा परवा मला फोन आला पुण्यावरून. ते म्हणाले की इथे पुण्यामध्ये माझ्या घरापासून अगदी जवळच जयंत मिरवणकर नावाचे एक गृहस्थ राहतात. मी म्हणलं बरं मग. तर साबळे पुढे म्हणाले की एका अपघातामुळे ऐन तारुण्यामध्ये त्यांना जयंत मिरवणकर यांना दृष्टी गमवावी लागली. त्यांच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी जाऊन ते पूर्णपणे अंध झाले. मी म्हटलं अरे फारच वाईट झालं, कुणाच्याही बाबतीत असं घडू नये. तर साबळे मला पुढे बोलले की अहो ऐका तर, ऐन तारुण्यामध्ये पूर्ण दृष्टी गमावल्यानंतरसुद्धा, पूर्णपणे अंधत्व आल्यानंतरसुद्धा त्यानंतरच्या काळामध्ये त्यानंतरच्या प्रवासात त्यांनी जे केलं ते अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटाल आणि त्यांचा प्रवास जाणून घ्याल तर नक्कीच अचंबित व्हाल. फक्त जयंत मिरवणकर हे धार्मिक वृत्तीचे आहेत. मी त्याला म्हटलं की हे शेवटच्या वाक्याची जोड देण्याची काही गरज होती का या सगळ्या बोलण्याला. मी कुणाच्याही देवाधर्माच्या किंवा श्रद्धांच्या विरोधात कधी असतो का? तसं कधी पाहिलं आहे का? अजिबात नाही. माझा विरोध असतो तो कोणत्याही प्रकारच्या पाखंडाला, अंधश्रद्धांना. आपले जे भोळे भाबडे श्रद्धाळू लोक आहेत, श्रद्धाळू जनता आहे, भाविक आहेत, त्यांना विविध अतार्किक कर्मकांड करायला लावून लुटणाऱ्यांच्या वृत्तीचा मी विरोधक आहे. मी काही नास्तिक नाही, मी विज्ञानवादी विचारांचा आस्तिक आहे. त्यामुळे तू सांगत असलेल्या जयंत मिरवणकरांना भेटायला मी लगेचच येतोय, उद्याच. त्यांची वेळ घेऊन ठेव. आणि मग त्याप्रमाणे काल पुण्याला गेलो. पुण्याला पोचून जयंत मिरवणकरांशी संवाद साधला. खरोखरच तुम्हाला सांगतो अतिशय प्रेरणादायी असा त्यांचा जीवनप्रवास आहे. आणि असंख्य डोळस व्यक्ती जे मार्गदर्शन तुमच्या माझ्यासारखे करू शकणार नाहीत असं बहुमोल अतिशय मार्गदर्शन दृष्टी गमावलेल्या या व्यक्तिमत्वाकडून आपल्याला मिळतं. नक्की पहा, ऐका. आणि मी अशी विनंती कधी करत नाही, परंतु आज करतोय, पूर्ण पहा हा एपिसोड शेवटपर्यंत. त्यांचा मोबाईल नंबरसुद्धा स्क्रीनवरती अधूनमधून दिसेल तुम्हाला. त्यांच्याशी बोलावं वाटलं तर त्यांना फोन करून जरूर बोला. आणि मलासुद्धा हा एपिसोड पाहून झाल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा. मी तुमच्या प्रतिक्रियांची कमेंट्सची वाट पाहीन. मुलाखत संपल्यावरती नेहमीप्रमाणे आवाहन करायला येणार नाही, त्यामुळे आत्ताच आवाहन करतोय. आपलं अभिव्यक्ती चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं आहात का? नसेल केलं अजून तर प्लीज आता लगेचच करा. आणि एपिसोड आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमंडळींमध्ये, तुमच्या ग्रुप्समध्ये. बस माझं बोलून झालेलं आहे आजचं. आता पहा आणि ऐका जयंत मिरवणकर यांना. सर प्रथम मला म्हणजे खेद वाटतो विचारायला, परंतु ते विचाराशिवाय पुढे जाणं कसं काय, म्हणजे हे अंधत्व कसं आलं? काय झालं की मी FY.BComची परीक्षा झाल्यानंतर सुट्टीमध्ये, म्हणजे मे वगैरे महिना असेल, 87 सालची गोष्ट आहे, तर क्रिकेटच्या मैदानावर बसलेलो होतो आणि तिकडे क्रिकेटच्या बॉलच्या सीझन बॉलच्या आतली तर ती मागून माझ्या डोळ्यांना जोरात आपटली तिची कड. आणि त्याच्यामुळे डिटॅचमेंट ऑफ रेटिना ज्याला म्हणतात, म्हणजे पडदा फाटणे, याच्यामध्ये माझे दोन्ही डोळे हे म्हणजे मी दृष्टीहीन झालो. पण म्हणजे किती वर्षाची होती तुम्ही तेव्हा? साधारणपणे 19 वर्षाचा. आणि तोपर्यंत दृष्टी नॉर्मल होती? म्हणजे चष्मा होता पण दृष्टी नॉर्मल होती. पण मग हे असा कुठे नेमका मार बसला? म्हणजे हा नाक जे असतं, नाक आणि डोळ्याची खोबण याच्यामध्ये तो जो सीझनची गोटी साधारण या आकाराची असते आणि त्याला अशी कड असते. जसं शनीला रिंग असतं तशी त्याला एक रिंग टाईप बाहेर आलेली असते आणि ती रिंग इथे बसली जोरात उजव्या डोळ्याच्या इथे. आणि तो इम्पॅक्ट एवढा जोरात होता की तो जो मी तिथे पडलो त्याच्यामध्ये डाव्या डोळा आणि उजवा डोळा दोन्हीचे पडदे माझे तयार झाले, फाटले आणि त्याच्यात मला अंधत्व आलं. पण त्या एका फटक्याने दोन्ही डोळ्यांना अंधत्व आलं? हा, म्हणजे एकाचा इम्पॅक्ट दुसऱ्या. आता ह्याचं नेमकं उत्तर विज्ञानानेही मला दिलेलं नाही, डॉक्टरांनीही दिलं नाही, पण असं होऊ शकतं अशा स्वरूपाचं ते उत्तर होतं. आणि
मी स्वीकारलं. चिकित्सा करण्यापेक्षा जे आहे ते मी स्वीकारलं. परंतु ते दुरुस्त व्हावं या दृष्टीने प्रयत्न तर केलेच असतील ना भरपूर? एक 2-3 पुण्यामध्ये 1-2 वेळा आणि नंतर अहमदाबादला एक ऑपरेशन केलं, पण त्याचा काही फारसा उपयोग झाला नाही. आणि माझ्या मुळात स्वभावामध्ये जे आहे ते स्वीकारायचं आणि पुढे जायचं ही वृत्ती असल्यामुळं मी त्याच्यात फार असं हे नाही केलं. पण मग प्रश्न असा आमच्यासारख्या निर्माण होतो की 19व्या वर्षी तारुण्यात प्रवेश केलेला असताना आणि पुढे संपूर्ण आयुष्य असताना हा इतका मोठा आघात झाला, यातून सावरलात कसा तुम्ही? म्हणजे अगदी खरं सांगू का की सावरायला खचावं लागतं. मी खचलो असं नाही झालं. म्हणजे ऍक्सिडेंट झालं, तुम्ही लहान मुलं बघितलं का, त्याचा समजा पडदून हात मोडला, त्याला प्लॅस्टर घालतात, पण त्या प्लॅस्टर घातलेल्या हाताने ते असं असं करून लढाई खेळल्यासारखं खेळत असतं. तर असं म्हणा की मी खचलो नव्हतो त्यावेळेला, की मला पुढं काय होणार आहे हे माहीत नव्हतं. मित्रमंडळी खूप चांगले होते त्यावेळेला. माझ्या आईलाही असं कधी वाटलं नाही की म्हणजे ती कधी रडली नाही त्या काळामध्ये. आणि एक आनंदाने माझं पुढचं शिक्षण चालू राहिलं. कॉलेजमधलं शिक्षण चालू होत राहिलं, मेरिट मिळत राहिलं. आणि मी गर्दीत मिसळणारा मनुष्य आहे. मला खूप मित्र आहेत, खूप जीवाभावाचे मित्र आहेत. वाड्यात राहत होतो त्यावेळेला, त्यामुळे वाड्यातले इतर जे कोणी बिराडं म्हणतो आपण त्यांना, त्यांची मुलं मुली ते माझे मित्र भावंडांसारखे होते. आणि त्याच्यामुळं असं काही मला खूप संघर्ष केला असं मी म्हणणार नाही. लोक कल्पनेने जास्ती खचतात. त्याही काळात माझ्या डोळ्यासमोर काही म्हणजे अशा चांगल्या गोष्टी, चांगले विचार हे राहिले आणि नाही काही अडचण वाटली. आणि तुम्हाला गंमत सांगू का की मला डोळ्यांनी दिसत नाही हे सत्य आहे, पण मी पाहत नाही हे असत्य आहे. बरोबर. मी पाहतो. आणि मी कसा पाहतो, काही वेळेला तर्काने किंवा उगाच अंतःचक्षू वगैरे मी शब्द वापरत नाही, पण तुम्हाला सांगू का हजारो डोळे मला दाखवतात. माझे मित्रमंडळी असेल, तुमच्यासारखे सुहृद असतील किंवा कोणीही मला एखादा त्यांचा अनुभव नवा सांगत असतं. अरे इकडं ना बघ ना, आज बागेमध्ये हे माकड आहे ना असं करतंय. सो आय गेट दॅट एक्सपिरियन्स. तर याच्यातनं मी शिकत जातो. पण मग हे शिक्षण म्हणजे तुम्ही उच्च शिक्षण सगळ्या पद्धतीने अतिशय व्यवस्थितरित्या पूर्ण केलं, ते कसं काय शक्य झालं? विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे तुम्हाला एक तुमच्या विषयाचं ज्ञान नसलेला एक लेखनिक दिला जातो. त्या लेखनिकाला तुम्ही डिक्टेट करायचं, जसं मी आत्ता बोलतोय तसं त्याला अख्खा पेपर तो प्रश्न वाचून दाखवणार, तुम्ही उत्तर सांगत जायचं. अशा पद्धतीने ते प्रश्न लिहिले जातात, उत्तरं सांगितली जातात आणि मग तो पेपर नॉर्मल विद्यार्थ्यांच्या पेपरमध्येच इन्सर्ट केला जातो. मी नॉर्मल कॉलेजमध्ये शिकलोय, मी ब्रेल लिपी शिकलेलो नाहीये. हे आणखीन विशेष म्हणजे हे असं का करावं असं वाटलं? कारण काय माहितीये का, जे जन्मांध आहेत की नाही त्यांनी सुरुवातीपासून ब्रेल शिकणं हे आवश्यक आहे. बरोबर. आणि त्याच्यातनं ते हळूहळू पुढे जात जात त्यांच्याकडे तेवढा टाइम आहे. आता मला सांगा, मी SY BCom पासून शिकायचंय, त्याच्यामध्ये शेकडो पानं वाचायची, ज्ञान ग्रहण करायचंय. त्याला मी ब्रेल कडे जर गेलो असतो तर मी मागे राहिलो असतो. त्यामुळे तो जो पेस आहे तो पेस मी मेंटेन करू शकलो नसतो. कुठे म्हणजे शिक्षणाच्या कोणत्या कोणत्या शाखांमध्ये कशा? मी BCom केलं पहिल्यांदा. मी जे FY नंतर ब्लाइंड झालो तर ते SY TY मी पूर्ण केलं. माझ्या मित्रमंडळींचा उल्लेख इथं केलाच पाहिजे. मी नाव नाही घेत कारण एखादं राहील, इतके मित्र आहेत आणि राहिलं तर ते मला खाईल. तर पण ह्या मित्रमंडळी माझ्याकडे यायचे. परीक्षेच्या काळात माझ्या घरी अड्डा असल्यासारखं असायचं. सगळे दोस्त मग ते वाचून दाखवायचे, मग मला समजलेलं कधी शेअर करायचो. असं द्या आणि घ्या अशा पद्धतीने. म्हणजे त्यांनी कधी तुझ्यासाठी आम्ही येतोय, उपकार करतोय हा भाग नाही दाखवला. आणि ते शिकत गेलो. BCom पर्यंत मी तसं केलं. BCom नंतर काही मित्रमंडळींचं शिक्षण थांबलं, काही आपापल्या व्यापात गेले. मग MCom पासून माझे कॉमर्सचे क्लासेस सुरू झाले. अच्छा. काही कौटुंबिक ट्विस्टमुळे मला काहीतरी पैसे मिळवावे अचानक अशी गरज निर्माण झाली. आणि पुरंदरे क्लासेस जे आहेत पुण्यामधले ते माझे गुरु, तर ते मला भेटायला आले होते. आणि त्यावेळेला त्यांनी
2 मुली माझ्याकडे शिकायला पाठवल्या अच्छा. आणि त्याच्यातून कुठलीही कल्पना नसताना माझे क्लासेस BCom झाल्या म्हणजे 89 बॅचपासून मी 89च्या जून पासून ज्या ॲडमिशन आहेत त्या मी शिकवायला सुरुवात केली आणि साईड बाय साईड मी MCom केलं. तुमचं स्वतःचं MCom केलं. त्यात मी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये सेकंड होतो. बापरे. आणि नॉर्मल कॉलेजमधून नॉर्मल कॉलेज SP कॉलेजचा विद्यार्थी. अंधत्वाची कोणती विशेष सवलत न घेता. हा नाही म्हणजे एक लेखनिक हे असतं आणि काही नियमाप्रमाणे अर्धा तास हा एक्स्ट्रा दिला जातो की जो टाइम वाचून दाखवणं आणि याच्यामध्ये जातो ह्याच्यासाठी. पण ह्याच्या पलीकडे तो पेपर हा नॉर्मल स्टुडंटमध्येच इन्सर्ट होतो. मार्कशीट किंवा याच्यामध्ये कुठेही हँडिकॅप किंवा असं काही नसतं. आणि युनिव्हर्सिटीत दुसरे आलो मी आणि ते करताना मी फुल टाइम क्लास घेत होतो. मी यावेळेला अभ्यास करण्यासाठी पद्धत बदलावी लागली की मी माझ्याकडच्या काही विद्यार्थ्यांना थांबवून त्यांच्याकडे काही पुस्तकं देऊन किंवा असं त्यांच्या घरी देऊन टेप रेकॉर्डरवर कॅसेट रेकॉर्ड करून घ्यायचो. अच्छा. आणि परीक्षा जवळ आली की रात्रंदिवस म्हणजे रात्री अभ्यास करून मी ते MCom केलं. त्याच पद्धतीने योगायोगाने लॉ कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये गेलो. फेरफटका मारला आणि वाटलं तिथं प्रवेश चालू होते LLBचे. मी LLB ओल्ड कोर्सला ऍडमिशन घेतले ILS लॉ कॉलेजमधनं आणि मी LLB फर्स्ट क्लास फर्स्टमध्ये तेही पास झालो. मला तिथे स्पेशल स्कॉलरशिप मिळाली होती. चंद्रचूड म्हणून जे त्या काळातले न्यायाधीश होते त्यांच्या हस्ते मला त्या विषयाचं विशेष पारितोषिकही मिळालं होतं आणि LLB मी फर्स्ट क्लासमध्ये पास झालो. हे सगळं करताना माझे फुल टाईम क्लासेस चालू होते. मी साधारण सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 8-9 वाजेपर्यंत बिझी असायचो आणि त्याच LLB नंतर फॉलोड बाय मी DTL केलं, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ. त्याच्यातही मी कॉलेजमध्ये पहिला आलो ILS मधनं. तर हे माझं शिक्षण क्लासेस चालू राहिले आणि हे सगळे क्लासेस हे जुन्या वाड्यामधल्या एका खोलीमध्ये मी घ्यायचो. एका बॅचमध्ये साधारण 10, 15, 20 पर्यंत मुलं मी शिकवायचो. त्यामुळे बॅचेस जास्ती घ्याव्या लागायच्या. पण नाही, पण तुम्ही स्वतःला प्रूव्ह केलंच होतं. म्हणजे BCom MCom LLB सगळ्यामध्ये तुम्ही युनिव्हर्सिटीचाच प्रथम आणि द्वितीय वगैरे आलात. त्याच्यामुळे तो प्रश्नच नव्हता. हे करत असताना आणि क्लासेस घेत असताना त्याला प्रतिसाद मिळत असताना तुम्ही गिर्यारोहणासारख्या तो पण छंद जोपासला असं समजलं. म्हणजे ते कसं काय? गिर्यारोहण म्हणजे अगदी कातळ बितळ असे कडे नाही चढलो. पण मी सांगितलं ना माझं सगळ्यांची नातं जे आहे ना हे मैत्रीच आहे. माझे विद्यार्थी हे माझे घरचे म्हणजे तेही माझे मित्रच आहेत. आज आपण म्हणू शकतो माझे विद्यार्थी हे मित्र आहेत. त्यावेळेला बॅचमधल्या विद्यार्थ्यांच्या बरोबर हे जे गड आहेत सिंहगड, राजगड, रायगड, तोरणा, पुरंदर किंवा इकडं हरिश्चंद्रगड, त्याच्यानंतर लोणावळ्याचा राजमाची ट्रेक असे जात गेलो आम्ही. मजा यायची. कात्रज सिंहगड. एखाद्या विद्यार्थ्याच्या खांद्यावर मी असा हात ठेवायचो, हाताची बोट ठेवतो म्हणजे माझी चालण्याची पद्धती आहे. मी काठी पण नाही वापरत. आणि अशा पद्धतीने तो हात ठेवला की त्याचा खांदा खालीवर होतो. त्याच्यावरून मला अंदाज येतो रस्त्याचा. हा. आणि अशा रीतीने त्या काळात ते झालं. आता अलीकडच्या काळात नाही गेलो फारसा. पण ते चालू आहे. मला आवडतं. मला निसर्ग आवडतो, फेरफटका आवडतो. आणि गंमत सांगतो की बऱ्याच वर्षानंतर मी एक 2-4 वर्षापूर्वी माझ्या मुलाबरोबर पुन्हा सिंहगडला जाऊन आलो. खूप आनंद झाला. आणि त्यावेळेला मनात एक जुन्या काळातली गोष्ट होती. मी अंध व्हायच्या आधी मला सायकलवर गोव्याला जायचं होतं. पण ते राहिलं मी ब्लाइंड झाल्यामुळे. मग मी मुलाला म्हटलं आपण 2 व्हीलरवर जाऊया. आणि मग मी त्याच्या मागे बसून आम्ही 2 व्हीलरवर गोव्याला पण जाऊन आलो. ग्रेट. हा. ती सुद्धा अपूर्ण इच्छा ती पण नाही होतात. सगळ्या इच्छा होतात. प्रामाणिक इच्छा, आनंदी स्वभाव सगळ्या गोष्टी पूर्ण करतो. क्लासेस तुमच्या आत्ताही तुम्ही सुरूच ठेवलेले आहेत? हो हो. मला आणखीन हे सगळं करत असताना गड भ्रमंती आणि अशा प्रकारची सगळी भ्रमंती सुरू असताना काउन्सिलिंगच्या क्षेत्राकडे तुम्ही वळलात. हो. आणि लोकांना मार्गदर्शन करणं, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं हे कसं काय मनात आलं? त्याच्यातली गोष्ट अशी झाली की
कशामुळे मला नाही माहिती, पण माझ्याकडे आल्यानंतर लोक ओपन आउट होतात. जे इतरांशी बोलायला लोक थोडं संकोच करतात, माझ्याशी छान लोक ओपन आउट होतात, बोलतात. आणि त्या समस्या मला लक्षात आल्या. आणि माझ्या या काय म्हणू आपण त्याला, शर्यत म्हणा, अडथळ्याची शर्यत म्हणा, किंवा काही म्हणा, माझ्या या मधल्या लाईफस्पॅनमध्ये माझं स्वतःचं आहे ते फक्त फायटिंग स्पिरिट आहे. बाकी माझं मी काही त्याचं श्रेय घेऊ शकत नाही. तर या समस्येवर मग ते डोक्यात होतं. मी माझ्या फायटिंग स्पिरिटने लोकांना काय म्हणू आपण त्याला, त्या समस्येला मात कशी करता येईल हे सांगायचो. प्रत्येकाच्या कॅपॅसिटीज वेगळ्या आहेत, लिमिटेशन्स वेगळी आहेत. मग ते त्यांच्या फुल कॅपॅसिटीला जाण्यासाठी ते मन कसं स्ट्रॉंग करतील, इथून मी हे माझ्या बोलण्याचं मुख्य केंद्र असतं. आणि त्यातूनच ज्याला काउन्सिलिंग म्हणा, समुपदेशन म्हणा, मी ते शब्द समुपदेशन वगैरे टाळतो, कारण तिथे दोघं परके असतात, तिथं गप्पा नसतात. मग त्यामुळं एक प्रकारची लपवाछपवी असते, एक संकोच असतो, किंवा एक तो प्रॉब्लेम असतो. मी गप्पाच मारतो, फक्त गप्पा मारताना माझा फोकस हा त्याचं मन सकारात्मक करण्याकडे असतं. आता या तुम्हाला जरी तो शब्द पटत नसला तरी ते काउन्सिलिंगच्या क्षेत्रामध्ये वैवाहिक जीवनामध्ये मतभेद झालेली जोडपी मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे येतात. आणि मला ज्यांनी मला तुमच्याविषयी माहिती दिली ते सुधीर साबळे असं म्हणाले की त्यापैकी खूप साऱ्या जोडप्यांना तुमच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला म्हणा, किंवा त्यांच्यामधले मतभेद दूर झाले आणि त्यांचे संसार जे खंडित होणार होते ते पुन्हा नव्यानं सुरू झाले. कसं शक्य झालं हे? पहिली गोष्ट, माझी भूमिका ही स्वच्छ आहे की मी कुठलीही वैवाहिक समस्या ती कुठल्याही टोकाला गेलेली असो किंवा प्राथमिक अवस्थेत असो, माझी भूमिका एक आहे की आपण जो विवाह केलेला आहे तो टिकला पाहिजे. आपण अग्नीच्या समक्ष 7 फेरे घेतलेले आहेत. 7 फेरे म्हणजे 7 वार, म्हणजे ॲट एव्हरी टाइम अँड ऑल टाइम असं म्हणू आपण त्याला. त्यावेळेला मी तुझी साथ देईन म्हणतो आपण. आणि छोट्या छोट्या गोष्टींमधून जर आपण विभक्त होत असू, तुटत असू, तर ही गोष्ट चूक आहे. ही माझी ठाम भूमिका आहे. त्यामुळे मी विवाह म्हणजे ते जोडण्यासाठीच प्रयत्न करतो. प्रत्येक वेळेला मी यशस्वी होईन असं नाही, कारण शेवटी मी काय देतो, मी लोकांना विचार आणि मार्ग दाखवतो. हे विचार आणि मार्ग पटवण्यासाठी मी शक्यतो प्रयत्न करतो, पण अंमलात हे त्यांनी आणायचं. बरोबर. आणि आणले की त्यांचे तेच सुखी होतात असा माझा अनुभव आहे. किती किती जोडपी साधारणपणे आले असतील तुम्हाला, काय कधी मोजले तुम्ही असं? नाही, मी असा आकडा नाही मोजला कधीच. पण मी तुम्हाला सांगतो की अनेक लोक येत असतात. काही नातलगातनं काही समस्या येतात, काही मित्रमंडळीतनं येतात, काही आधी ज्यांना गुण आला ती माणसं येत असतात. पण प्रामुख्यानं वैवाहिक जीवनामध्ये मतभेद होण्याची कारणं कोणती तुमच्या लक्षात आली? मी तुम्हाला खरं सांगू, 3 कारणं, 3 असं मी म्हणतोय, कदाचित 4 झाली तरी ती ग्राह्य धरा. की पहिलं कारण सांगू का तुम्हाला, की माणसाचा मी म्हणजे इगो मोठा होत चाललेला आहे. आताच्या नव्या पिढ्या ज्या आहेत की नाही, याच्यामध्ये तो मुलगा किंवा ती मुलगी एकटे वाढलेले आहेत, एकटे किंवा दुकटे. या मुलांना त्यांचं खेळणं मोडलं तर मुलंच रडतात आणि आई सांगते की रडू नको बेटा, मी दुसरं आणून देते. सो नॉन कॉम्प्रोमाइजिंग नेचरमध्ये ही मुलं वाढलेली आहेत. क्षुल्लक कारण सुद्धा मतभेदाची ठिणगी पडायला पुरतं. म्हणजे हा इगो, हा नॉन कॉम्प्रोमाइजिंग नेचर हे पहिलं कारण. दुसरं कारण काय माहिती आहे का, की आज आपलं तुम्हाला माहिती आहे की आयुर्मान वाढलेलं ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. त्यामुळे या दोघांचे पॅरेंट्स जे आहेत की नाही, हे धडधाकट आहेत, ही खरं म्हणजे अत्यंत चांगली गोष्ट आहे. पण या दोघांच्या पॅरेंट्सचा ओव्हर इंटरफिअरन्स या संसारामध्ये होतो, हे अतिशय महत्वाचं कारण आहे. आणि मग काय होतं, ते मुलाचे पॅरेंट्स मुलाला, मुलीचे पॅरेंट्स मुलीला
तूच का सहन करायचं अशा शब्दामध्ये सगळं चुकीचं कसं वाग हे सांगत राहतात. आणि ह्या बिचाऱ्या मुलगा आणि मुलगी यांच्या म्हणजे ते जे जोडपं आहे या जोडप्यांची होते युद्धभूमी आणि पडद्यामागून लढत बसतात दोन पॅरेंट्स. हा माझा अनुभव आहे. ज्या ठिकाणी पॅरेंट्सनी फारसं लक्ष दिलेलं नाही ते संसार हे बऱ्यापैकी टिकलेत. अर्थात काही पॅरेंट्स अपवादात्मक चांगले असतील त्यांच्याबद्दल मला बोलायचं नाहीये. आपला प्रश्न आहे समस्येचं कारण जिथे दिसतं समस्या दिसतीये तिथं हे एक प्रमुख कारण आहे. तिसरं कारण मी जे म्हणलो शेवटचं ते असं आहे की जीवनशैली जी आपली या जीवनशैलीमध्ये बराच काळ नोकरी निमित्ताने बाहेर आहेत. मोबाईल हा एक नवा शत्रू आपण घरात आणलेला आहे. त्याला पासवर्ड्स आहेत. दोघांचं शेअरिंग कमी आहे. त्याच्यात एक नैसर्गिक स्वभाव या लोकांचा असा झालेला आहे की तुम्हाला गंमत वाटेल की संध्याकाळी 6 वाजता हे जोडपं फिरायला जातं. छान आईस्क्रीम खातं. मस्तपैकी आनंदात घरी येतं. लव यू म्हणतं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर चहावरून भांडण होतं. आता गोष्ट काय होते की प्रत्येक वेळेला आपण पॅरेंट्सनाही दोष देण्यात अर्थ नाही. हे मुलं काय करतात आई वडिलांना आनंदाचे क्षण सांगत नाहीत. एकमेकांमध्ये झालेले मतभेदच फक्त सांगतात. आणि आई वडिलांना वाटतं की हे 24 तास मतभेदच भांडतच बसतात. आणि ह्याच्यामधनं हे प्रॉब्लेम्स वाढत चाललेले आहेत. ही 3 प्रमुख कारणं आहेत असं मला वाटतं. मग ही जोडपी तुमच्याकडे कशा पद्धतीने येतात? म्हणजे माहिती मिळाल्यामुळे काउन्सिलिंग तुम्ही करताय त्याचा लाभ होतो हे त्यांच्यापर्यंत पोहोचल्यामुळे येतात कसं? हा सगळंच होतं. म्हणजे मी सांगितलं की मार्केटिंग वगैरे प्रकार आपल्याकडे नाही किंवा कुठेही जाहिराती नाहीत. तर कुणीतरी आपला अनुभव त्या मुलीला शेअर केलेला असतो. अगं जा ना तू जयंत सरांकडे जाऊन बोल. पाहिजे तर पत्रिका घेऊन जा. पण मग असा ज्यांना लाभ झालेला आहे मार्गदर्शनाचा आणि ज्यांचे मतभेद दूर झाले संसार पुन्हा सुखाने सुरू झाला ते पुन्हा येऊन भेटून सांगत असतील ना की सर खूप धन्यवाद आमचा संसार वाचला. खूप म्हणजे त्या बाबतीत प्रेम खूप राहतं त्यांच्या मनामध्ये. त्याच्याबद्दल काहीच शंका नाही. म्हणजे ते मानतात. त्याच्याबद्दल काही नाही. म्हणजे ते लक्षात आयुष्यभर ठेवतात. कारण मी सांगू का माझा मार्ग काय ते सांगतो. मी आता वकिलाकडे गेलं तर किंवा कोर्टाच्या काउन्सिलर आणि माझ्यामध्ये फरक काय आहे तर मी त्याच्याशी बोलत असताना त्याच्यात चांगल्या गोष्टी काय आहे हे जाणून घेतो. मी माझी तो तिच्या सगळ्या कंप्लेंट सांगतोय आणि ती त्याच्या सगळ्या कंप्लेंट सांगते. तुम्हाला गंमत सांगतो की बऱ्याच वेळेला एकाच गोष्टीबद्दल 100% उलट दोघांचे दावे असतात. आता तिथे तुम्ही नसता. ते सत्य काय त्यांनाच माहिती. पण तो ए सांगतोय आणि ती त्याच्या उलट बी सांगते. मग आता मला तुम्ही सांगा की हे असं करत बसलं तर प्रश्न सुटेल का? नाही सुटणार. ते त्यांची बुद्धी त्यांच्या दाव्याच्या पाठीमागे संपूर्णपणे लावत आहेत. इथं तसं नाही सुटत. माझं मत असं आहे की दोघांनी एकत्र यायचं असेल तर दोघांच्यातल्या चांगल्या गुणांनी एकत्र येऊ शकतात. त्यामुळे शक्यतो त्यांचं सुरुवातीचं बडाबडा जे काही ओकणं आहे ते झाल्यावर मी त्या मुलातले काय चांगले गुण आहेत किंवा मुलीतले काय चांगले गुण आहेत हे जाणण्याचा प्रयत्न करतो. ते एकमेकांकडनं क्रॉस व्हेरीफाय करतो. मग अशी मुलाचा उल्लेख केला तुम्ही. गोव्याला तुम्ही सैर करून आला 2 व्हीलरवरती. मुलगा काय करतो आता? माझा मुलगा कॉम्प्युटर इंजिनियर आहे आणि FinIQ म्हणून जी कंपनी आहे आता 24 वर्षाचा आहे तो. 24 पूर्ण 25 चालू आहे. तिकडं छान नोकरी त्याची आहे. तिथं तो डेव्हलपर म्हणून आहे. पण त्याच्या संगोपनामध्ये या वैगुण्याचा तुम्हाला कुठे त्रास झाला का? म्हणजे कसं संगोपन केलं त्याचं? खूप छान प्रश्न तुम्ही विचारलात की तुम्हाला गंमत सांगू. माझ्या मुलाला मी ब्लाइंड आहे या गोष्टीचा प्रचंड आनंद होता. म्हणजे काय थोडं मला सांगू द्या म्हणजे मग कळेल. कारण माझं विधान थोडं विस्कळीत विसंगत वाटतं. तर लहानपणी शिकवत असताना त्याला अंध हे कळत नव्हतं. पण 1 वर्षाचा 2 वर्षाचा 3 वर्षाचा होताना त्याच्या काही गोष्टी अशा नकळत लक्षात आलेल्या होत्या. उदाहरणार्थ बाबा जाताना त्यांना चप्पल कधी कधी मग तो तिथं असेल तर ही चप्पल म्हणून तो पायापाशी आणून ठेवलेली असायची त्यांनी कधी कधी. किंवा
त्याला कधी हे आश्चर्य वाटायचं की त्याचा मी अभ्यास घ्यायचो. तर अभ्यास घेताना मी त्याला असं सहज सांगायचो की आता नाकातली पेन्सिल नाही घालायची नाकात, आणि खरंच त्याची तिथे असायची. मी त्या बॉडी लँग्वेज, अरे यांना दिसतं असं नाही पण काय आहे असं कुतूहल होतं. तो 4-5 वर्षाचा झाल्यावर मी त्याला ती गोष्ट सांगितली. पण त्याला अभिमान हा शब्द मी वापरण्याचं कारण सांगतो तुम्हाला की कदाचित 8-9 वर्षाचा असताना, म्हणजे 4थीत वगैरे असेल, तो मला लक्षात नाही आता 4थी 5वीत असेल, 9-10 वर्ष असेल, शाळेमध्ये त्याच्या एक ब्लाइंडचा लेसन होता लँग्वेजमध्ये, इंग्लिशमध्ये. आणि तो शिकवण्याच्या आधी टीचरनी असं विचारलं की ब्लाइंड म्हणजे ज्याला डोळ्याने दिसत नाही, त्या इंग्लिशच्या टीचर होत्या. मग म्हणलं तुम्ही कोणी ब्लाइंड बघितलाय का? याने पहिला ताडकन हात वर केला. मग त्याने विचारलं तू पाहिलंस का, कुठे आहे? तर त्याने जोरात सांगितलं, अगदी म्हणजे चॅम्पियन पाहिलाय का म्हणल्यावर सांगावं तसं त्याने सांगितलं, माझे बाबा ब्लाइंड आहेत. सो त्याला कधीच त्याच्यात काय नाही वाटलं, शेम नाही वाटलं, कारण आम्ही अभ्यास घ्यायचो, कारण मी क्लासेस घ्यायचो, तो बघायचा. लोक काउन्सिलिंग किंवा ज्योतिषाला यायची ते बघायचा. त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये हा प्रॉब्लेम नाहीच आला कधी. म्हणजे त्याला नाही वाटला, त्याच्या बायकोला नाही वाटला, आमच्या बिल्डिंगमधल्या लोकांना नाही वाटला. सो त्याच्यामध्ये टचवूड कुठलाही कॉम्प्लेक्स किंवा असं हे नाही आलं. आणि आजही ही इज माय बेस्ट फ्रेंड, ही इज माय बेस्ट फ्रेंड. म्हणजे आम्ही दोघंही एकमेकांची जगातल्या कुठल्याही विषयावर बोलू शकतो, त्यामुळे काही प्रश्न नाही आला. बरोबर आहे. हां, कसं म्हणजे आतापर्यंतचा जीवनाचा प्रवास हा अशा पद्धतीने झाला. मला तुम्हाला हे विचारायचं आहे, तुम्ही सुरुवातीलाच म्हटले की तुम्ही काही खचला नव्हतात वगैरे, परंतु छोट्या छोट्या गोष्टीवरून माणसं हल्ली खचतात. म्हणजे काहीतरी कुठेतरी गणित चुकलं, कर्जबाजारी पण आलं, त्याच्यामुळे लोक खचतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपण वारंवार त्या थांबतच नाहीत गेले कित्येक वर्ष. आणि कर्ज असतं काय, तर 5-50 हजाराचं कर्ज असतं, त्यातून पण शेतकरी हातबल होतात. कौटुंबिक समस्यांमुळे लोक आत्महत्या करतात. तर कसं म्हणजे तुम्ही या अशा लोकांना काय, तुमच्या प्रवासातून त्यांनी काय घ्यावं? एक सांगू का, अभिषेकींनी गायलेलं एक गाणं आहे बघा, माझे जीवन गाणे, प्रकाश अथवा तिमिर असू दे, जातच पुढे राहणे वगैरे अशा ओळी आहेत. एखादा शब्द माझा मागं पुढं होईल. पण आत्महत्येमध्ये माझं खूप चिंतन झालेलं आहे. तो क्षण असतो, तो क्षण जर टळला असता तर ती आत्महत्या झाली नसती. त्या क्षणाला तो मनुष्य जो असतो की नाही, तर त्याचा तिथे तो तुटलेला असतो. तर हे क्षण मी तुम्हाला सांगण्याचं किंवा तुमचे जे प्रेक्षक आहेत त्यांना सांगण्याचं कारण असं आहे, हा माझा एक आत्महत्या एक हळवा विषय आहे बरं का, तर म्हणून मी बोलतो या विषयावर. बोला. तर तो जो क्षण आहे, ज्या क्षणाला ही माणसं तुटतात, कोणी असेल, तो विद्यार्थी असेल, ती प्रेयसी असेल, ती बायको असेल, तो नवरा असेल, तो कर्ज काढलेला मनुष्य असेल, तो क्षण जर आपण टाळू शकलो तर ती आत्महत्या कदाचित होणार नाही. मग काय करता येईल, तर तो क्षण जवळपासच्या प्रत्येक प्रेक्षकांना माझी विनंती, आपल्या जवळपासच्या लोकांपैकी एखाद्याची जरा बॉडी लँग्वेज तुम्हाला एक 8-15 दिवस थोडी वेगळी दिसतीये, बडबड्या माणूस एकटा झालाय, थोडंसं त्याच्या बोलण्यामध्ये अचानक पॉज वाढले, निराशा दिसतीये, तर अशा माणसाला थोडं बोलकं करा, त्याला ग्रुपमध्ये ठेवा, त्याला कंपनी द्या, त्याला जाणून घ्या, त्याच्या फॅमिलीमध्ये थोडं लक्ष ठेवा. चक्क सांगतो की असं जर एखादं सापडलं की हा माणूस थोडा आपल्याला थोडा असा वल्नरेबल दिसतो या 8 दिवसामध्ये, तर घरातल्यांची शेअर करून मग त्याला एकटं ठेवायचं नाही. तर असं केलं ना तर ह्या ते क्षण वाचतील. आणि कारण मी तुम्हाला सांगतो, तुम्ही स्टॅटिस्टिक्स म्हणून प्रश्न विचारतो तुमच्या ह्याच्यावर, की अनेक लोकांना आयुष्यामध्ये हजारातल्या कदाचित 900 लोकांना कधीतरी आत्महत्या करावी वाटलं असेल, पण यातलं कोणीच करत नाहीये, 5च लोक करतायत, हो ना, टचवूड. तर ह्याचं कारण ती तुटलेली असतात, तुटतात 5च जण, बाकीचे लोक सावरतात. तो क्षण टळला पाहिजे, हे माझं मत आहे. बरोबर. हा, ज्या पद्धतीने तुम्ही जीवनाला सामोरे गेलेले आहेत, म्हणजे आमच्या दृष्टीने ते खूप मोठं प्रचंड आव्हान आहे, त्याच्यावरती तुम्ही मात केली यशस्वीपणे. पुढचा जीवन सगळा प्रवास तुम्ही मार्गक्रमण केलेला आहे आतापर्यंत. काय या सगळ्याचं वर्णन करायचं
या प्रवासाचं तर कसं कराल तुम्ही तुमच्या? आनंदी आहे, समाधानी आहे, उत्तम काय म्हणू चाललेला आहे. माझा अभ्यास, माझे व्यासंग चालू आहेत. माझी भगवद्गीता 2014 साली वडील गेले, 15 साली आई बरोबर ॲक्टिव्हिटी म्हणून सुरू केली, भगवद्गीता कंठस्थ झाली, शंकराचार्यांच्या इथे म्हणून दाखवली, 21,000चं पारितोषिक मिळालं. अरे वा. मागच्या 2 वर्षांपूर्वी सप्तशती ग्रंथ कंठस्थ झाला. मला भक्ती आवडते, मी भक्तीही करत असतो. भक्ती अगदी फार मोठा शब्द आहे, पण मला देवाचं म्हणायला बिडायला आनंद मिळतो. नाही, ते आम्हालाही आवडतं, फक्त अंधश्रद्धांपासून आम्ही लांब राहतो. नाही, तुम्ही जे सांगता याच्यात कुठे अंधश्रद्धा दिसत नाही. अजिबात नाही, अजिबात नाही. मी माझ्या ज्योतिष असेल, काउन्सिलिंग असेल किंवा ह्या माध्यमातून सांगतो. तुम्ही मी सप्तशती कंठस्थ आहे, सप्तशती कंठस्थ केलेली किती वेळा म्हणली काय, तरी माझ्या या इथे पडलेलं टक्कल जे आहे, इथे केस उगवणार नाहीत काय, तर मग बुटका असलेला उंच होईल का? हे आपल्याला सांगू का, देवाचं करताना ना, देव नको असतो, आपल्याला मॅजिक पाहिजे असते. बरोबर. काय शॉर्टकट मध्ये मॅजिक पाहिजे. देव हा आपल्याला अल्लाउद्दीनच्या दिव्यासारखा पाहिजे, घासला की मला सुख मिळतील. देव असं नाहीच आहे. माझा देवाकडं, देव या परमात्म्याकडं बघण्याचा दृष्टिकोन हा माझा अगदी साधा असा आहे की प्रयत्न मीच करायचे. बरोबर. युद्ध प्रत्येकाचा भांबावलेला अर्जुन आहे जीवनामध्ये. तर गीता ऐकून युद्ध कोण लढला? अर्जुनच लढला. कृष्ण पाठीशी होते, हे दृष्टांत रूपाने येतं की जर प्रयत्न मी केले, देवाचं केल्यामुळे मी फोकस्ड राहतो, एकाग्र होतो, आणि माझ्या पाठीशी कोणीतरी आहे हा एक मला आत्मविश्वास राहतो, त्याच्यामध्ये एक विश्वास राहतो. पण हेच आपल्या संतांनी वगैरे सगळं सांगितलेलं आहे. पण मग मला हा प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला योग्य वाटलं तर उत्तर द्या तुम्ही, किंवा नाही दिलं तरी माझं काही हरकत नाही. परंतु आपण बघतो की मग ज्ञानदेवांपासून तर तुकारामांपासून नामदेवांपर्यंत सगळ्या संतांनी अशा प्रकारचे विचार मांडलेले आहेत परमेश्वराविषयी, आणि कर्मवादालाच प्राधान्य दिलेलं आहे. हो. असं असताना अलीकडच्या काळामध्ये आपण काही संत परराज्यातून इकडे येतात, स्वयंघोषित संत, किंवा त्यांना आणलं जातं, आणि कर्मवादाऐवजी अंधश्रद्धांचा प्रसार, दैववादाचाच केवळ प्रसार. तुमच्या मुलांनी वर्षभर अभ्यास नाही केला परीक्षेचा तरी चालेल, परीक्षेला जाताना त्याला शंकराच्या पिंडीवरती हे बेलपत्र वाहून पाया पडायला सांगा, तुमचा मुलगा पास होईल. हे जे चाललंय अशा प्रकारचं खूळ सगळं, याच्याकडे तुम्ही कसं बघता सध्या? ओघम नाही, मी ठामपणे बोलतो, मी 100% याच्या विरुद्ध आहे. 100% याच्या विरुद्ध आहे. माझं उलट म्हणणं आहे की मी अभ्यास न करता देवाचं म्हणून मला जर यश मिळणार असेल तर देव हा सुख वाटणारा एजंट आहे का? बरोबर. देवाला मी करण्याची गरज नाहीये. काय, जर तो परमात्मा आहे, जर ती वैश्विक शक्ती आहे, जर ह्या काय म्हणू चराचरातला कण कण त्याच्यामुळे चैतन्य पावलेलं आहे, तर त्याला मी काही म्हणण्याची गरज नाहीये. ही देवाची गरजच नाहीये, ही गरज माझी आहे. आणि काय गरज आहे तर याच्यामुळे मी खरं सांगू का, माणसाचा समतोल ढासळत जातो. तर हा समतोल प्राप्त होण्यासाठी तुम्ही उपासना केली, आणि उपासनेमध्ये सुद्धा आनंद असला पाहिजे. असं मस्त वारकरी बघितले का तुम्ही? ते वारकरी जे नाचणारा वारकरी आहे की नाही, तुम्ही बघा, तो असा मस्त नाचतोय, कडाकाचं ऊन आहे, त्याचा घाम निथळतो, तो मस्त नाचतोय आणि तोंडाने अभंग म्हणतोय. हा जो आनंद आहे ना, हा जर मला माझ्या भक्तीत मिळत, भक्तीचं पहिलं फळ काय? भक्ती म्हणजे देवाचं म्हणणं. पहिलं फळ मला म्हणताना आनंदी मी व्हायला पाहिजे. बरोबर. माझा ताणतणाव तिथल्या तिथे कमी व्हायला पाहिजे, आणि मी प्रयत्नाला लागलं पाहिजे. मग मी स्पष्टपणे अंधश्रद्धेच्या नव्हे, कुठलेही रेडीमेड सुखाची कॅप्सूल्स कोणीही वाटत असेल त्याच्या मी ठामपणे विरुद्ध आहे, आणि माझ्याकडेही नाही. दृष्टी असलेल्या अनेक लोकांच्याकडून आपल्याला जे मिळू शकत नाही अशा प्रकारचं बहुमूल्य मार्गदर्शन ज्यांनी एका अपघाताने दृष्टी गमावली अशा जयंत सरांकडून आपल्याला मिळालं असं मला वाटतं. सर, मी तुमचा खूप आभारी आहे. तुम्ही आज वेळ दिला, खरोखर मनापासून आभारी आहे. धन्यवाद.